स्वर्ग हा नवा वाट स्वर्ग हा नवा वाट तो हवा ऐक साजणी जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये ऋषा एडिटमध्ये. व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे. असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला अलाइन मोशन आहे त्याचीच करायला लागेल. आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया. तर ओके, तर आता जे काही तुम्ही व्हिडिओचा डेमो बघितला असेल तो एकदम सोपा आहे व्हिडिओ एडिट करणं. तर भावांनो, जे काही आपला मटेरियल असेल ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आपलं अलाइन मोशन ॲप्लिकेशनमध्ये. तर बघू शकता की जे काही आपलं बीटमार्क आहे आणि सेक इफेक्ट आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल. आणि जे काही आपलं बीटमार्क आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर भावांनो, हे जे काही आपण पहिली पिंजी लावून दिलेलं आहे तुम्हाला तर माहिती आहे बदलायचं कसं आहे. सिम्पली पिंजीवरती क्लिक करून घ्यायचं आहे. कलर्स अँड फिल्ड्समध्ये जाऊन इथून तुम्ही कोणची पण पिंजी लावू शकता. तुम्हाला तुमच्या किंवा तुमच्या मॉडेलचे जे काही तुमचे फोटो असतील किंवा तुमचे कोणाचे पण फोटो तुम्ही अशा प्रकारे लावू शकता. अशा प्रकारे कोणता पण फोटो सिलेक्ट करून घ्यायचे. इथे बघू शकता प्लसचं ऑप्शन दिसतो, त्याच्यावरती क्लिक करून इथून बघू शकता की जे काही आपलं पिंजी आहे ते अशा प्रकारे लागून जाईल. जेवढं झाल्यानंतर जेवढा पण बीट आहे तिथं आपल्याला आपले फोटो लावून घ्यायचे आहेत. तुमचे किंवा तुमच्या मॉडेलचे कोणाचे पण फोटो तुम्हाला लावून घ्यायचे आहेत. चला मी फटाकसे लावून घेतो. सिम्पली प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं. इथून तुम्हाला तुमचे किंवा तुमच्या मॉडेलचे फोटो लावून घ्यायचे. तर मी फटाकसे लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे. अशा प्रकारे बघून जे काही आपले फोटो आहेत त्या अशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचे आहेत. तर बघू शकते की जेवढे पण आपल्या बीट आहेत तिथून आपल्याला फोटो लावून घ्यायचे आहेत. तर तुम्ही जेवढे पण बीट आहेत तेवढे फोटो लावून घ्यायचे. बघू शकते की अशा प्रकारे आपण फोटो लावलेला आहे. तेवढं झाल्यानंतर समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बघून जे काही आपलं सेक इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर जो काय पहिला इफेक्ट आहे त्याला आपल्याला कॉपी करायचा आहे. ते सिम्पली आपलं फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे इफेक्ट नाव दिसतो त्याच्यावरती क्लिक करून 3 डॉट दिसतात त्याच्यावरती क्लिक करून तो कॉपी इफेक्ट दिसतो त्याच्यावरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे. तेवढं झाल्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आपल्या बिटमार्कमध्ये जायचं आहे. बिटमार्कमध्ये गेल्यानंतर भावांनो जो काही आपण इफेक्ट कॉपी केलेला आहे इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. जे काही सिंगल बीट दिसतो त्याच्यावर ते बघू शकते की इथं सिंगल बीट दिसते त्या फोटोला त्याला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. डबल बीट सोडून द्यायचे आणि सिंगल बीटला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. चला ते फटाकसे आपण इफेक्ट पेस्ट करून घेऊ. सिम्पली बघू शकते की फोटोवरती क्लिक करून घ्यायचं. इथे इफेक्ट नाव दिसतं त्याच्यावरती क्लिक करून 3 डॉट दिसतात त्याच्यावरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि जेवढं पण हे सिंगल बीटचे फोटो आहेत त्याला आपल्याला हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. चला ते फटाकसे करून घेऊ.
अशा प्रकारे भावांनो हा इफेक्ट पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे सिंगल बीट जिथतो तिथपर्यंत फटाकसे करून घ्यायचं. चला भावांनो मी ते फटाकसे करून घेतो, तुम्ही पण करून घ्यायचे. आणि जे काही दोन बिटा लावून दिलेला आहे तो फोटो आपल्याला सोडून द्यायचा आणि जे काही सिंगल बीट आहे त्याला आपल्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. चला ते करून घेऊ. सिंपल दोन बिटा आहेत ते फोटो सोडून द्यायचा आहे. सिंगल बिटीला आपल्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आरामात करून घ्यायचं आहे भावांनो. तर भावांनो बघू शकते की आपण सिंगल एक जो काही पहिला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून गेलेला आहे. एवढं झाल्यानंतर समोर यायचं आहे, समोर आल्यानंतर बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर परत आपल्या एक इफेक्टमध्ये जायचं आहे. गेल्यानंतर भावांनो जो काही दुसरा इफेक्ट आहे सिंपली त्याला त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे इफेक्ट नाव दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. 3 डॉट दिसतात त्याच्यावरती क्लिक करून आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आहे. बीटमार्कमध्ये गेल्यानंतर भावांनो जो काय आपण 2 बिटाचा फोटो सोडलेला आहे त्याला हा दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. चला तो पेस्ट करून घेऊ. सिंपली बघू शकते की इथे 2 बिटा दिसतात, तो आपण फोटो सोडलेला आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. सिंपली फोटोवरती क्लिक करून घ्यायचा आहे, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट नाव दिसतो तो बघू शकता. जो काय आपला हा इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून जाईल. तेवढे पण आपण फोटो सोडले तिथे आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. चला ते फटाकसे करून घेऊ. 2 बघू शकते की अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि याला पण हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. परत सांगत आहे की भावांनो जो काही आपले दोन बिट्यावाला फोटो आहे तो सोडून द्यायचा आहे आणि सोडल्यानंतर हा इफेक्ट त्याला पेस्ट करून घ्यायचा आहे. दुसरावाला दोन बिट्याच्या फोटोला अशा प्रकारे आणि याला पण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. याला पण पेस्ट करून घ्यायचं आहे आणि याला पण अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता भावांनो अशा प्रकारे आपले जे काही इफेक्ट आहे ते सर्व लागून गेलेले आहेत. एवढं झाल्यानंतर समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती जाऊन मीडियावरती जाऊन जे काय आपलं शॅडो आहे तो घेऊन घ्यायचं आहे. अशा प्रकारे भावांनो शॅडो लावून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं आणि इथे ॲडजस्ट वगैरे करून घ्यायचं. वरती ॲडजस्ट केल्यानंतर समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर परत प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. जे काही तुमच्या पिन जे दिलेलं आहे ते तुम्हाला इथे सेट करून घ्यायचे. तर भावांनो आपली जे काही पिन जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. एवढं झाल्यानंतर याला बिल्डिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये करून घ्यायचे अशा प्रकारे आणि जे काही पिन जे आहे ते सेट करून घ्यायचे. ती अशा प्रकारे सेट करून घ्यायचे. शॅडोवरती आपली पिनची सेट करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर लास्टपर्यंत समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर प्लस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मीडियावरती जाऊन जे काय तुमचं लॉगो वगैरे असेल, बॉर्डर जे काय लोगो असेल तो लावून घ्यायचा आणि बॉर्डर लावून घ्यायची. अशा प्रकारे बॉर्डरला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे. एवढं झाल्यानंतर समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आणि जे काय आपलं HD आहे तो HDमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर भावांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.